कोणती गोष्ट वाचणार? कोणतं पुस्तक वाचतेस आज? पंचतंत्राच्या गोष्टी. ओके, त्यातली कोणती गोष्ट वाचणार आहे? चार मित्र. वाच. एक घनदाट जंगलात एक सुंदर तळं होतं. तळ्याकाठी चार मित्र राहत होते. मित्र अगदी जिवलग होते. चौघांपैकी एक छोटा उंदीर होता, भुऱ्या रंगाचा, लांब शेपटी आणि चमकणाऱ्या काळ्या डोळ्यांचा. तळ्याकाठच्या एका बिळात तो राहत होता. दुसरा मित्र होता एक कावळा, काळा, कुळकुळीत आणि हुशार. जवळच्याच जांभळाच्या झाडावर होतं त्याचं घर. तिसरा मित्र म्हणजे एक कासव. कासवाचं घर होतं तळ्यात. कासव आनंदानं राहायचं. चौथा मित्र होता एक हरिण, सुंदर सुंदर डोळ्यांचा आणि सोनेरी कातडीचा डौलदार हरिण. सोनेरी कातडीवर चंदेरी टिपक्यांचं जणू गोंधळूचा काढलेलं. चारही मित्र मजेत राहत होते, खात होते, खेळत होते, प्रसंगी भांडत होते. कोणत्याही अडचणीशिवाय वेळ मजेत जात नव्हता. एके दिवशी सायंकाळची वेळ होती. कावळा, कासव आणि उंदीर तळ्याकाठी फिरत होते. आपल्या हरिण मित्राची वाट पाहत होते. बराच वेळ झाला, परंतु हरिण अजून आले नव्हते. डोळे बंद करीत काहीशा चिंतेने उंदीर म्हणाला, मला वाटतं आपला मित्र कोणत्याच तरी संकटात सापडला असावा. हो, कोणातरी शिकाऱ्याच्या जाळ्यात तो फसला असावा. कावळ्याने दुजोरा दिला. शिकारी त्याला मारून तर टाकणार नाही ना? कासवाने आपली भीती बोलून दाखविली. आपण असं बसून फक्त विचार करणं बरोबर नाही. काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. छोटा उंदीर आपली शेपटी अस्वस्थपणे जमिनीवर आपटत म्हणाला, आपल्या मित्राचा आपणच शोध घेतला पाहिजे. कावळे दादा, तुम्हीच हे काम करू शकता. तुम्ही उंच भरारी घ्या, दूरवर फटका मारून या. आपला मित्र नक्कीच सापडेल. कासवाने शेपटचा पर्याय काढला. हा बघा, गेलो आणि परत आलो. तुम्ही तोपर्यंत माझी वाट पहा, कावळा म्हणाला आणि तो आपले पंख पसरून उडू लागला. दूरला कावळा उडत होता, परंतु कावळ्याची नजर खाली गेली होती. घनदाट झाडी आणि खाचखळग्यांच्या रस्त्याने तो आपल्या मित्राचा शोध घेत होता. तोंडाने हरणाचा धावा करीत होता. हरिण, हे माझ्या जिवलग दोस्ता, तू कुठं आहेस? कावळ्याने सारखा आवाज सुरू केला. थोड्या वेळानं कावळ्याला कण्हण्याचा आवाज आला. कावळ्याने लक्ष देऊन ऐकलं. वाचवा, मला वाचवा, मी संकटात आहे. एक खोलवर आवाज पुन्हा ऐकू आला. कावळ्याने आवाज ऐकला. अरे मित्रा, मी केव्हापासून तुला शोधतो आहे. कावळा हरिणाजवळ येत म्हणाला, बघ तर, हरिण शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेला. हरिण सुटण्यासाठी धडपड करून थकून गेला होता. हरिणाची अवस्था बघून कावळ्याला वाईट वाटलं. मित्रा, तू तर जाळ्यात अडकलास, आता काय करावं? थोड्याशा काळजीनं कावळा म्हणाला, मित्रा, चिंता करू नकोस, मी आपल्या बाकी मित्रांना मदतीसाठी घेऊन येतो. कावळ्याला बघून हरणाच्या खोल गेलेल्या डोळ्यात आशेचा किरण चमकला. त्याला थोडी हुशारी वाटली. दादा, तुला जे काय करता येईल ते कर, परंतु आता उशीर लावू नकोस. उशीर झाला तर शिकार येईल आणि मग मात्र माझी धडगत नाही. चेहऱ्यावरची भीती दाखवीत केवळ वारण्या सुरात हरण म्हणाल, तू काळजी करू नकोस. हे बघ, मी गेलो आणि आलोच. कावळा म्हणाला. एक गोल गिरकी घेऊन तो परत फिरला. धापा टाकत येणाऱ्या कावळ्याला बघून कासव आणि उंदीर बातमी ऐकायला अधीर झाले. काय झालं? आपल्या मित्राचा ठाव ठिकाण लागला. दोघांनी एकाच वेळी विचारलं. हो मित्रांनो, आपल्या मित्राचा शोध लागला. थोडं थांबून काळजीनं आवाजात कावळा पुढे सांगू लागला. परंतु मित्र फार मोठ्या संकटात सापडला. एका शिकाऱ्याच्या जाळ्यात तो जेरबंद झाला आहे. बस एवढाच? मग चिंता कशाला करता? मला घेऊन चला. एका क्षणात आपल्या मित्राची सुटका करतो, अधीरतेने उंदीर म्हणाला. पण तू इतक्या लांब लवकर कसा पोचणार? कासवाने काळजीने विचारलं. ते फार सोपं आहे. उंदीर दादा, बसा माझ्या पाठीवर, कावळा म्हणाला. काळ्याच्या पाठीवर उंदीर स्वार झाला. कावळ्यानं आकाशात भरारी मारली. खाली पडणारी हिरवी हिरवी झाडं आणि हिरवी शेतात बघून
मजा वाटत होती. कावळा एका मोठ्या झाडाच्या बाजूला अलगद खाली उतरला. हरिण वाटच पाहत होता. हरिण दादा, मी आलोय, आता काळजी करू नका. कावळ्याच्या पाठीवरून कोण उडू मारून उंदीर म्हणाला आणि कुरू जाळ्याच्या दोऱ्या कापू लागला. जाळ्याच्या दोऱ्या कापू होताच हरिण धडपडून उभं राहिलं. भेदरून इकडं तिकडं पाहिलं. स्वतंत्र झाल्याचा त्याला आनंद झाला होता. मित्रा, आज तुझ्यामुळे. नाही असं बोलायचं नाही. मित्राच्या मदतीला असं बोलून दाखवायचं नसतं. हरिणाचं बोलणं मध्येच तोडीत उंदीर म्हणाला. त्याच वेळी कासवही रांगत येऊन पोचला. चारही मित्रांना खूप आनंद झाला. सगळेजण हरिण सुटल्याच्या आनंदात गप्पा मारत होते. त्याच वेळी कोणीतरी आल्याची चाहूल लागली. सगळे गप्प झाले. बघतात तर समोर शिकारी येत होता. शिकाऱ्याला बघून कावळ्याने आकाशात छल्लाक मारली. उंदरानं जवळच्या विळासू केलं आणि डोळ्यात पात न लवत तोच उडी घेऊन पसार झालं. माग उरलं बिचार कासव. ते काय करणार? तसं घनदाट झुडपात खुरू रांगत लपण्याचा प्रयत्न करू लागलं. रिकामा जाळ पाहून शिकाऱ्याचा डोळ्यात विश्वासच बसेना. क्षणभर त्याने हाताच्या उलट्या तळव्यानं डोळे चोळल्यासारखं केलं. पुन्हा जाळ्याकडे बघितलं. मग मात्र त्याची खात्री झाली. असं हे कसं झालं? जाळ्यात अडकलेला हरिण निसटून कसं गेलं? शिकाऱ्याला प्रश्न पडला. काहीशा आश्चर्याने आणि संशयानं त्यानं इकडं तिकडं बघितलं. बाजूच्या वाढलेल्या गवतात खुसफुस ऐकून तो चटकन तिकडे झाला. झोडपत लपण्याचा प्रयत्न करणारा कासव दिसला. कासवाची मानगुटी पकडून त्यानं त्याला जाळ्यात गुंडाळलं. चला, आज काही नाही तर कासवाचीच मेजवानी, शिकारी मनाशी म्हणाला आणि घराकडे चालू लागला. आपल्या मित्राला शिकारी घेऊन जातोय हे बघून कावळा, हरिण आणि उंदीर चिंतेत पडले. आता काय करायचं? काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. हरिण म्हणाला, जे काय करायचं ते शिकारी घरी पोहोचण्यापूर्वीच केलं पाहिजे. एकदा का शिकारी घरी पोहोचला की मग मात्र काही धडगत नाही. उंदीर म्हणाला, मित्रांनो, मला एक कल्पना सुचली. मी रस्त्यानं गवत खात उभा राहतो. मला बघून शिकारी हातातली पिशवी खाली ठेवून माझा पाठलाग करील. त्यावेळी उंदीर दादा, तुम्ही आपल्या मित्राची सुटका करायची हरणाने योजना मांडली. परंतु तुला शिकाऱ्यानं पकडलं तर? कावळ्याने शंका बोलून दाखविले. त्याची तुम्ही काळजी करू नका. मी असा धावेल की शिकारी मला पकडू शकणार नाही. चला तर आता, जास्त वेळ दौडू नका. हा बघा, मी चाललो पुढे. म्हणून हरणानं वाघासारखी धूप ठोकली. शिकाऱ्याच्या पुढच्या रस्त्यानं हरिण शांतपणे गवत खाऊ लागलं. मस्त. हरिण बघून शिकारी आनंदानं जवळ ओरडलाच. इतका सुंदर हरिण, इतकं ताजं हरिण. शिकाऱ्यानं हातातील पिशवी जमिनीवर टाकली आणि तो हरिण पकडण्यासाठी धावला. हरिण पुढे आणि शिकारी माग. याच वेळी झटकत उंदीर पुढे झाला. एका दमात जाळ गुंडाळून कासवाला मोकळं केलं. कासव तुरुतुरु बाजूच्या झुडपात गडप झाला. इकडं हरणाचा पाठलाग करून शिकारी दमून गेला हरिण उडत. आज नाही तर उद्या बघू. आजची मात्र सोय ताज्या कासवावरच भागू म्हणून शिकारी धापा टाकीत परत आला. शिकाऱ्यानं पिशवी उचलली. हलक्या पिशवीचा त्याला धक्काच बसला. क्षणभर त्याच्या डोळ्यात विश्वासच बसेना. अरे, हे काय आहे? कासवाची शिकारही आज हातून निसटून जावी. साला, आपलं नशीबच आज खोटं म्हणावं. अगोदर जाळ्यात सापडलेलं हरिण निसटून गेलं आणि आता हे कासव सुद्धा आज आपली एकादशी समजा. कावळा, हरिण, कासव आणि उंदीर लपल्या जागेवर शिकाऱ्याकडे बघत होते. रिकामी पिशवी हातात घेऊन जड पावलानं तो दूर चालला होता.